नक्कीच प्रयत्न जर केले तर प्रयत्न कधी असफल राहत नाहीत. हाच संदेश तुषारजी जांभळे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपण जाऊया मैदानाच्या दिशेला. त्या ठिकाणी मॅच रंगले गेले. एका बाजूला संघ आहे टीम कासानी संघ, हा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू असेल. टीम कासानी संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. हर्ष बादापुरे, आपण पाहतोय मैदानामध्ये टीम एका बाजूला वाघजाई सारखं तर दुसऱ्या बाजूला टीम कासानी संघ. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम वाघजाई सारखं संघाला, तर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय टीम कासानी संघ. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तर टीम कासानी संघाच्या माध्यमातून हर्ष बादापुरे, तर फलंदाजीसाठी सज्ज आहेत सूरज आणि दीपक. ही आघाडीची जोडी टीम वाघजाई संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते हर्ष बादापुरे यांच्या माध्यमातून. तितकाच चांगला सन्मान देखील फलंदाजीच्या माध्यमातून दिला गेला. धाव फलकावरती धावा आहेत 3 धावा. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. इथे देखील चांगला फटका सजला गेलाय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नसेल. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेपार चौकार. ज्या चौकाराच्या मदतीने टीम वाघजाई सारखं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 धावांवरती. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. झेलची नक्कीच संधी उपलब्ध करून द्यायला त्या ठिकाणी सज्ज आहेत नितीनजी बादापुरे. या ठिकाणी चुकी करण्याने एक सुरेख झेल टिपला गेला नितीनजी यांच्या माध्यमातून. सूरज बॅक टू पवेलियन पाहायला मिळत आहेत. एक षटकाची समाप्ती देखील पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. पॉवर प्लेचं षटक हर्ष यांनी हाताळलं. सुरेख षटक हाताळलं गेलं हर्ष यांच्या माध्यमातून. केवळ 7 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले. तर नवीन फलंदाजी ऍक्शन टीम वाघजाई सारखं संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश, तर दुसऱ्या बाजूला दीपक. नक्कीच या 2 खेळाडूंकडे टीम वाघजाई सारखी संघाची मदार असेल. इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाजीसाठी सज्ज झाले तर आकाश मॅन फ्रॉम कासानी. तर फलंदाजी मार्कवरती देखील दीपक सज्ज आहेत. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील एक धाव आपल्याला पाहायला मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल टीम वाघजाई सारखं संघाचं. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम कासानी संघाच्या माध्यमातून. इथे देखील फटका सजला गेला. तो देखील फटका आपल्याला पाहायला मिळाला डिक्लेअर झोन मध्ये. एकंदरीत आपण पाहायला गेला या मैदानाबद्दल तर सकाळपासून कित्येक चेंडू आपल्याला डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत त्या दिशेला. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाजाला. ठीक. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान मैदान सौजन्य लाभलंय आमच्या जांभळमुरे गावातील युवा कार्यकर्ते, उद्योजक आणि एक शांत संयमी प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय श्री सतीश शंकर जांभळे यांचे बंधू शैलेश शंकर जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सरपंच चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आकाश याच्या माध्यमातून.
तर नवीन फलंदाज देखील आकाश सज्ज आहे टीम वाघजाई सारखा संघाच्या माध्यमातून. आकाश टू आकाश हे चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथे देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आकाश यांचा चेंडू काही फलंदाजाला समजलेला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील धावफलकावरती ऍड होते. धावफलक एका धावेने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 11 धावेंवरती. दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती आहे आकाश यांचं. इथे देखील फटका सजला गेलाय. त्याच दिशेला वारंवार फटके सजले जात आहेत. अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटकांची यशस्वी सांगता देखील पाहायला मिळते. टीम कासानी संघाच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावरती सजले गेलेत. 12 चेंडू 12 धावा म्हणजे इथून पुढे येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती हल्लाबोल नक्कीच करावं लागेल टीम वाघजाई सारखं संघाला. कारण समोर पाहायला गेलं तर एक चांगला संघ तुल्यबळ संघ टीम कासानी संघ आहे. नक्कीच त्या संघासमोर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल टीम वाघजाई सारखं संघाला. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाले तर एक अनुभवी खेळाडू दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच नितीन दादा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते नितीन यांच्या माध्यमातून. आकाश या ठिकाणी चाचपडत फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरुवातीपासून. इथे देखील आपल्याला पाहायला मिळाला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड केली जाईल. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पण पाहायला गेलं तर आकाश चाचपडत नक्कीच फलंदाजी करत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. तसाच फटका टीम वाघजाई सारखं संघाला नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिसरं षटक देखील टीम कासानी संघाच्या माध्यमातून प्रगतीपथावरती नक्कीच असेल. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू देखील समाप्त झालेला आहे. इथे देखील स्लोवर पद्धतीने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजला गेला. केवळ 1 धाव दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. रनआउटची संधी देखील उपलब्ध असेल. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नितीन यांच्या माध्यमातून. दीपक यांच्या माध्यमातून नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजला गेला. केवळ 2 धावा मिळाल्या देखील या चेंडूवरती. या 2 धावाने देखील धावफलक पुढे सरसावलं जाईल 16 धावांवरती. इथे देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू स्विंग अँड मिक्स डिलिव्हरी पाहायला मिळाली नितीनजी बादापरे यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाची देखील यशस्वी सांगता आपल्याला पाहायला मिळते टीम कासानी संघाच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. एक शेवटचं षटक शिल्लक असेल. इथून पुढे नक्कीच धावा जमावे लागतील टीम वाघजाई सारखं संघाला. चिक त्याचबरोबर आणखीन एक कमेंट येत्या युनिकला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. नयन निकम आहे त्यांनी मात्र कमेंट केले सरपंच चषक 2025 जांभळमोरे गावचे छान आयोजन. युवा सरपंच श्री योगेश जांभळे यांचे काम सुद्धा अप्रतिम. भागाचा विकास करण्यास योगेश जांभळे साहेब सक्षम आहेत. थँक्यू सो मच नियम निकम भाऊजी. कारण आपण आपली प्रतिक्रिया खूप छान पद्धतीने मांडली आणि याचमुळे खऱ्या अर्थाने योगेश दादा जांभळे यांचा काम करण्याचा जो धिंडा आहे तो मात्र आणखीन वाढेल हीच आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले तर टीम कासानी संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज ओमकार शेवटचं षटक असेल
आकाश फलंदाजी मार्कवरती आहेत. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, मात्र केवळ एक धाव या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळाली. येथे देखील एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. यस, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थानं मंत्रालय या विभागामध्ये सरकारी कामामध्ये कार्यरत असणारे आमचे भरतदादा पांडुरंग जांभळे यांचे सहकारी मित्र, चोरगेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सुनील दादा घोरपडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. ओल्टुकॉम बॉक्स ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश बॅक टू पवेलियन पाहायला मिळतात. नवीन फलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळतात. साई राज इथून पुढे केवळ 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच 3 शेवटच्या चेंडूंवरती धावा जमावे लागतील टीम वाघजाई सारखं संघाला. इथे देखील डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला चेंडू. इथे देखील केवळ एका धावेवरती समाधान मानावे लागेल टीम वाघजाई सारखं संघाला. त्याचबरोबर यानंतरची मॅच असेल चोरगेवाडी विरुद्ध एक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत. चोरगेवाडी टीम आणि एक्यू टीम प्लीज आपण लवकर या. ओल्टुकॉम बॉक्स. चौथं षटक नक्कीच प्रगतीपथावरती आहे टीम कासानी संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट फलंदाजसाठी आम्हाला मनगटी वॉच सौजन्य लाभलंय आदरणीय श्री निखिलेश ज्योतिराम जांभळे यांना आम्ही विनंती करतोय आपणही मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावा आणि या क्रिकेटचा आनंद घ्यावा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण आवाज ऐकत आहात कासपठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज कुलदीपजी शेडगे सर यांचा. थँक्यू सो मच सर. चांगलं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. मान्यवरांची रेलचल देखील पाहायला मिळते. अर्थातच स्पर्धेचं टायटल आहे सरपंच चषक 2025. जांभळमोरे गावचे एक युवा नेतृत्व अर्थातच श्री योगेश दादा जांभळे सरपंच ग्रामपंचायत कनेर जांभळमोरे जांभळवाडे. एक कुशल नेतृत्व टीम जांभळमोरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील एका इनिंगची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. वीस धाबांचं आव्हान ठेवलं गेलंय टीम कासानी संघासमोर. निराशाजनक फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं टीम वाघजाई सारखं संघाच्या माध्यमातून. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत की जांभळमुरे गावचे अध्यक्ष त्याचबरोबर अंकुश बाळू शेलार सेक्रेटरी आणि खऱ्या अर्थानं भरतदादा जांभळे यांचे सहकारी मित्र मंत्रालयामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुनील दादा घोरपडे साहेब यांनाही आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. चला मॅच ऑन करा. दोन्ही टीम्सला विनंती करूया की आपण या कॉइन स्पिन करत आहोत. आपण अगदी स्क्रीनवरती पाहताय टॉस का बॉस हा कक्ष. खऱ्या अर्थानं जांभळमोरे टीमने ज्या वेळेला शिवतेज पारांबे या गावाने स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये हा संघ खऱ्या अर्थानं प्राइस मध्ये गेला होता. त्यानंतर तो संघ विजयी देखील झाला होता आणि त्या गावाने भरलेलं स्पर्धा आणि तिथे मारलेलं पारितोषिक हे तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळतंय. त्यानंतर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान अनमोल सहकार्य केलंय त्यांचा देखील तुम्ही बॅनर पाहताय. इथून पुढे आपण करूया टॉस. कॉल कोण देणार? चोरगेवाडी की एक्यू? द्वितीय फेरीची मॅच आहे. 3 षटकांचा सामना आहे. मॅच खूप महत्वाची आहे. इथे जिंकताय टॉप 4 मध्ये जाताय. जांभळमोरे गावाची माना सन्मानाची एक ट्रॉफी तुम्ही तुमच्या गावामध्ये घेऊन जाताय. मॅच महत्वाची आहे. कॉल करतील A1 क्रिकेट क्लब एक्यू टीमचे कॅप्टन दीपक कदम. कॉइन स्पिन आदरणीय श्री सुनील दादा घोरपडे साहेब यांच्या शुभ हस्ते. कॉइन हवेमध्येच असताना टेल असा कॉल केला होता आणि अर्थातच टॉस जिंकलाय
एकीव टीमने मॅच महत्वाची आहे आणि टॉस देखील महत्वाचा होता, तो देखील तुमच्या बाजूने आलाय. निर्णय काय असेल? मी क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने योगेश जांभळे यांची चर्चा, सरपंच चषक आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने सुबक ट्रॉफीज आहेत आणि भव्य दिव्य व्यासपीठ, क्रिकेटचं मैदान देखील अफलातून आहे, काय सांगाल 2 शब्द? नियोजन खूप चांगलं आहे आणि ट्रॉफ्या पण खूप सुंदर आहेत. मैदान पण खूप आहे आणि नियोजन चांगलं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच जाऊया चोरगेवाडी टीमच्या कॅप्टन के. पाठीमागचा सामना तुम्ही 1 हाती जिंकला. ही मॅच खूप महत्वाची आहे. इथे जिंकताय तर एक ट्रॉफी घेऊन जात आहे. बॅटिंग करायची आहे, कितपत मजल मारू शकता? मी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागच्या मॅच मध्ये श्रीकांत घोरपडे यांनी चांगली कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये काय अपेक्षा आहेत? जशी गेल्या मॅचला कामगिरी तशी याच मॅचला अपेक्षित आहे. नक्कीच आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने आयोजन जांभळमोरे गावचं आयोजन चांगलं आहे आणि ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आकर्षक आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाने मात्र मन जिंकलेली आहेत आणि मी दादांना विनंती करेन की खऱ्या अर्थानं तुमचेच मित्र भरत जांभळे आणि त्यांचा मुलगा सरपंच पदावरती विराजमान झालाय आणि जांभळमुरे गावाने खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केली. 2 शब्द काय सांगाल? आमचे मित्र भरत आणि त्यांच्या चिरंजीव सामाजिक कार्यात आल्यामुळं आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे आणि ह्या सामने भरल्यानंतर सर्वांच्या या माध्यमातून एकमेकांचे येणं जाणं किंवा संपर्कात राहतात. त्यामुळे असंच चालू राहो. 2 टीम शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. दोन्ही टीम्सला देखील शुभेच्छा दिल्या. मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. परंतु टॉस मध्ये काय घडलं? द्वितीय फेरीची मॅच आहे आणि टॉस जिंकलाय A1 क्रिकेट क्लब एकीव या टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय चोरगेवाडी या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच सर. एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. कोणती स्पर्धा म्हणली तर मान्यवरांशिवाय या स्पर्धेला मजा नाही. तिचं मजा आणण्याचं काम नक्कीच पाहुण्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. जाऊया मैदानामध्ये ती रंगले मॅच. एका बाजूला टीम कासानी तर दुसऱ्या बाजूला टीम वाघजाई सारखं संघ. प्रथमतः फलंदाजी करून टीम वाघजाई सारखं संघाने टार्गेट ठेवलं गेलं 20 धावांचं. त्याच 20 धावांचा चिरफाड करण्यासाठी टीम कासानी संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. हर्ष बादापुरे तर दुसऱ्या बाजूला आहेत किरण बादापुरे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत निलेश मॅन फ्रॉम वाघजाई सारखं. इथे देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगला फटका देखील समोरच्या बाजूला सजला गेला. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात झालेला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषे पार चौकार. या चौकाराच्या मदतीने टीम कासानी संघाची धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 6 धावांवरती. पहिलं षटक हाताळत आहेत निलेश. आतापर्यंत पहिला चेंडू केले 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. हर्ष बॅक टू पवेलियन पाहायला मिळत आहेत. क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. हर्ष बादापुरे बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली जाते निलेश यांच्या माध्यमातून. कुठेतरी चांगली फलंदाजी टीम वाघजाई सर्कल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली असते. नक्कीच टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली असते. नवीन फलंदाजीनं ऍक्शन पाहायला मिळत आहेत. प्रशांत बादापुरे नवीन फलंदाजीनं ऍक्शन टीम कासानी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत निलेश. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुरेपूर अनुभवाचा वापर त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत निलेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. हर्ष याला माघारी देखील धाडलं गेलं त्यांच्या माध्यमातून.
सात धावा धावलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम कासानी संघाचे धावफलक जाऊन पोहोचले 7 धावांवरती. इथून पुढे आवश्यकता असेल 18 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल टीम कासानी संघासाठी. टीम वाघजाई सारखं संघाला इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. अठरा चेंडू मध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत श्रीकांत. टीम वाघजाई सारखं संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत श्रीकांत. तर एका बाजूला सज्ज आहेत प्रशांत. श्रीकांत टू प्रशांत. शिक त्याचबरोबर अनावळे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री योगेश दादा माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. श्रीकांत यांच्या माध्यमातून चांगली हॅलो इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे मात्र इथे या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. आकाश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. फलंदाजीमध्ये देखील त्यांनी जरूर निराश केलं मात्र इथे देखील झेल ड्रॉप करून निराश करण्याची कामगिरी देखील यांनी टीम वाघजाई सारख्या संघासाठी केले. चांगला झेल होता. सुरेख साधा सोपा असा झेल होता मात्र झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जर एकंदरीत विचार केला गेला तर मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाले नाही पाहिजेत कारण की त्याचमुळे फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला देखील जातो. त्याला एक नवीन संधी देखील नवीन संधी देखील फलंदाजासाठी उपलब्ध होते आणि कित्येक फलंदाज त्या संधीचे देखील सोनं करतात. पाहूया प्रशांत देखील या ठिकाणी त्या संधीचं सोनं करतोय की काय. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. श्रीकांत गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी करतायत. पंचांचा इशारा आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि खराब क्षेत्ररक्षण देखील खराब थ्रो पाहायला मिळाला. त्याचेच रूपांतर एक अभ्यंतर धाव देखील पाहायला मिळाली. शिक त्याचबरोबर पेटरी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री पांडुरंग मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान कोल्ड्रिंक्स सौजन्य लाभलेलं आहे गणेश चंद्रकांत जांभळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. आपण मैदानामध्ये जाऊयात. सुरेख झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक हाती झेल आपल्याला पाहायला मिळाला सुनील याच्या माध्यमातून. किरण याला माघारी धाडलं गेलं. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतायत. नवीन बॅटर इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. शिक त्याचबरोबर कातवडी गावचे सुपुत्र समर्थ सातारा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि आदरणीय श्री लक्ष्मण देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. दुसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. इथून पुढे 8 धावांची आवश्यकता असेल टीम कासानी संघाला. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते श्रीकांत यांच्या माध्यमातून.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, हा देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळत आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. केवळ एक धाव मिळेल या शेवटच्या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम वाघजाई सारखं संघाचे धावफलक टीम कासानी संघाचे धावफलक जाऊन पोहोचले 13 धावांवरती. इथून पुढे आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल टीम कासानी संघाला. चला थोडंसं स्पीडअप ठेवा, विनंती असेल. वाघजाई सर्कल संघ आणि कासानी संघ वेळ जास्तीचा नाही आपल्याकडे, कारण जवळजवळ आपण 1.5 तास लेट आहोत मित्रांनो. हा 1.5 तास आपल्याला कव्हर करायचा आहे. पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत, युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झाला आहे, त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 1 च्या वतीनं करत आहोत सहर्ष 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 स्वागत. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले त्या टीम वाघजाई सारख्या संघाच्या माध्यमातून साई राज्य. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, तितका चांगला सन्मान देखील फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतं, पंचांचा इशारा आहे. 9 चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजेच येणारा चेंडू असेल फ्री हिट. पंच 9 चेंडू. येस, हा नो बॉल कसा असेल तर मित्रांनो, विकेटच्या पाठीमागं जो यष्टीरक्षक आहे तो मात्र बॉल टाकताना त्याच्या मुखातून एक वाक्य आलं, म्हणूनच पंचाने ते हेरला आणि नो बॉलचा घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धावफलक 1 धावेने पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचले 17 धाव्यांवरती. चांगली पंचांची कामगिरी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी करताना यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली, तेच पंचांनी हेरलं गेलं. चांगलं पंचांची भूमिका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे देखील एक सुरेख झेल पाहायला मिळाला. चेक. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. कॅमेरामॅनला विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांना वरती थोडंसं फोकस करा. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी अगदी चोरगेवाडी गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं भरतदादा जांभळे यांचे सहकारी मित्र आदरणीय श्री सुनीलदादा घोरपडे साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की भरतदादा जांभळे यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मॅच ऑन ठेवा.